JNM सेकंड इयरचे विद्यार्थी आज तुमच्या समोर अवयवदानाविषयी एक पथनाट्य सादर करणार आहोत। तरी या पथनाट्यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी, ग्रुप ए नकारात्मक विचार मांडतील आणि ग्रुप बी हे सकारात्मक विचार मांडतील। चला तर मग सुरुवात करूया या पथनाट्याला। नाटक आहे नाटक, कसले नाटक? नेमकं कशासाठी आहे नाटक? सगळ्यांना काही सांगायचं आहे, सगळ्यांना काही समजवायचं आहे। काय सांगायचं आहे, काय समजवायचं आहे? पहा कसे सगळ्यांचे चेहरे चिंताग्रस्त झाले आहेत। चिंताग्रस्त झाले आहे, चिंताग्रस्त झाले आहे। दान करो भाई दान करो, इस संदेश का मान करो। दान करो भाई दान करो, इस संदेश का मान करो। दान करो भाई दान करो, इस संदेश का मान करो। दान करो भाई दान करो, इस संदेश का मान करो। दान करो भाई दान करो, इस संदेश का मान करो। दान 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 म्हणजे कसले दान? गाडी पैसा की घराचे दान? नाही नाही, यापेक्षाही मोठे दान। दान दान कसले दान? कन्यादानापेक्षा श्रेष्ठ आहे का कोणते दान? अरे वेड्यांनी, दानीपेक्षा मोठे म्हणजे अवयवदान। अवयवदान, अवयवदान। दान करो भाई दान करो, इस संदेश का मान करो। दान करो भाई दान करो, इस संदेश का मान करो। दान करो भाई दान करो, इस संदेश का मान करो। दान करो भाई दान करो, इस संदेश का मान करो। दान करो भाई दान करो, इस संदेश का मान करो। चला तर मग सुरुवात करूया या पथनाट्याला। म्हणतात ना, पुण्य पुण्य जरी करी जो स्वर्ग मिळे त्याची, पुण्य केल्यावर आपल्याला स्वर्ग नक्कीच मिळते। तर अशीच एक गोष्ट आहे एका विद्याची। चला तर मग बघूया स्वर्गातल्या परीचा आणि विद्याचा संवाद। नमस्कार नमस्कार नमस्कार, मी आहे स्वर्गातली परी। आज मी तुमचे सर्वांचे स्वर्गामध्ये स्वागत करते। आज आपल्याकडे पृथ्वी तलावरून काही पृथ्वीवासी येणार आहेत। त्यांचे स्वागत करण्यासाठी आपण स्वर्ग महालाच्या दरवाजावरतीच जाऊया। तुमचे नाव काय? माझे नाव विद्या आहे। बाकी सर्वजण कुठे आहेत? रमेश, प्रकाश, सीमा, नित्या हे सर्वजण कुठे आहेत? हे माझे भाग्य आहे की मी या सर्वांचा जीव वाचू शकते। ते सर्वजण आता पृथ्वीवर आनंदी जीवन जगत आहेत। ते कसं काय शक्य आहे? अवयवदान करून। अवयवदान म्हणजे नक्की काय? चला तर मित्रांनो पाहू अवयवदान म्हणजे काय। स्वर्गातल्या परीचा आणि विद्याचा संवाद झाला, पण विद्या नेमकी स्वर्गात का आली, कशासाठी आली ते आपण पाहूया। सुनियो रे, ओ जानियो सुनियो रे, ओ हमदम सुनियो रे, ओ जानियो सुनियो रे, ओ तर अशा प्रकारे विद्या अगदी वेगाने गाडी चालवत होती आणि तिचा रस्त्यात अपघात होतो आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात। यानंतर आपण पाहूया डॉक्टर आणि विद्याच्या आईचा संवाद। डॉक्टर डॉक्टर, माझी विद्या कशी आहे? माझी मुलगी कशी आहे? बरी आहे ना ती? ऐका तरी, तुमच्या मुलीचा मेंदू मृत पावलाय, म्हणजे तिचं ब्रेन डेथ झालाय। अरे देवा! ऐका तरी, मी तुमचं दुःख समजू शकतो। ऐका बरं, तुमच्या मुलीचा मेंदू मृत पावला आहे म्हणजे तिचा ब्रेन डेथ झालाय, तरी तिचे काही अवयव जसे की हृदय, किडनी, यकृत अजूनही जिवंत आहे। पण डॉक्टर, ब्रेन डेथ जरी झाला तरी जगू नाही शकत ती? ब्रेन डेथ झालेला माणूस जगू शकतो, पण तो शेवटच्या श्वासापर्यंत अंथरुणाला खिळून राहू शकतो। असं तुमच्या मुलीला तुम्हाला पाहायचं आहे काय? असं कसं बोलताय तुम्ही डॉक्टर? एक आई आपल्या मुलीला कधी अंथरुणात गेलेलं बघू शकेल का? नाही नाही, मला नाही जमत, मी नाही बघू शकत। काहीतरी उपाय असेल ना याच्यावर? तो यावर एक उपाय आहे। तिचा मेंदू मृत पावलेलाच आहे, तरी तिचे काही अवयव हृदय, किडनी, यकृत हे अजूनही जिवंत आहे। हे तुम्ही इतरांना दान करून इतरांमध्ये तिला जिवंत रूपी पाहू शकता। दान? चला तर मग पाहूया अवयवदान म्हणजे नेमकं काय।
विद्याच्या अपघातानंतर ती स्वर्गात गेली नाही. आता आपण पाहिलं तर डॉक्टर आणि विद्याच्या आईचा संवाद. विद्याचा ब्रेन डेड झालाय तरी पण त्याचे अवयव काही जिवंत आहेत. असे कित्येक माणसं आहेत ज्यांना अवयवदानाची आजही गरज आहे. चला तर मग पाहूया अवयवदान असलेल्या अवयवदान व्यक्तींची गरजेची बोल. मी प्रकाश, माझे लिव्हर फेल झाले आहे. मी कधीही दारू पिली नाही कोणते मला वाईट सवय आहे. तरी पण मी या आजाराशी लढत आहे. मला लिव्हरची नितांत गरज आहे. जर कुणाचे मला लिव्हर मिळाले तर मी नव्याने आयुष्य जगू शकेन. मी सीमा, माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत. कित्येक वर्ष डायलिसिस करून मी खूप हैराण झाले. जर मला कोणी किडनी दान केली तर माझी या त्रासातून मुक्तता होईल. मला कोणी मदत करू शकेल का? Hello, myself Nitya, and I'm a good dancer in my academy. But because of my heart failure, I can't dance like before. So please help me to fulfill my dreams. मी रमेश, काही दिवसांपूर्वी एका ऍक्सिडेंटमध्ये माझी दृष्टी गमावून बसलो आहे. तर मी माझ्या घरातील माझ्या आईवडिलांचा एकमेव आधार आहे. तर मला एका दानशूराने डोळेदान केले तर मी माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकेन व माझे स्वप्न पूर्ण करू शकेन. तर मला कोणी डोळेदान करू शकेल का? मी मीना, माझ्या काही दिवसांपूर्वी चेहऱ्यावर तेल सांडलं आणि माझा चेहरा विद्रूप झाला आहे. अशा चेहऱ्यासोबत मी बाहेर जाऊ शकत नाही आणि त्यामुळे माझे शिक्षणही थांबले आहे आणि माझे काही स्वप्ने आहेत तीही भंग पावली आहेत. तर मला कोण मदत करू शकेल का? असे कित्येक व्यक्ती आहेत ज्यांना ऑर्गनची आवश्यकता आहे. कोणाला डोळ्याची गरज आहे, कोणाला त्वचेची गरज आहे, कोणाला फुफ्फुसाची गरज आहे, तर कोणाला किडनीची गरज आहे. तर आपल्या भारतात अवयवदानाविषयी खूप काही गैरसमज आहे आणि याच गोष्टीमुळे आज आपल्या भारतात अवयवदान करण्यात आपण पाठीमागे आहोत. तर असे कोणते गैरसमज आहे आणि त्यावर कोणते उपाय आहेत ते आपण पाहूया. मी या म्हातारा, माझी अति नखरा गेली मस्तक, माझे अवयव तुमका काय समजते मुलांनो? आजी, तुम्ही काही काळजी करू नका. कोणत्याही वयाची व्यक्ती अवयवदान करून जीवनदान देऊ शकते. अवयवदानाचा काय उपयोग? ही सुविधा तर फक्त श्रीमंत लोकांनाच मिळते. अवयवदान करणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा खर्च नसतो. आपल्या येथील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये अवयवदानाविषयी सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. मेरा घर मुझे अवयवदान करने की अनुमति नहीं देगा. अवयवदान करणे हे पुण्याचं काम आहे. त्यामुळे कोणत्याही धर्मामध्ये अवयवदानाला पुण्य समजले जाते. जर डॉक्टरांना समजले की मी युनिव्हर्सल डोनर आहे तर ते माझी जीव वाचवतील का? जरी तुम्ही डोनर असलात तरीही देखील कोणतेही डॉक्टर किंवा हॉस्पिटल तुमच्या संमतीशिवाय तुमचे अवयव काढून घेऊ शकत नाही. जर मी माझे डोळे दान केले तर मी पुढच्या जन्मी आंधळी तर नाही ना होणार. ही एक अंधश्रद्धा आहे. नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे. मी कायमच आजारी असते तर माझे अवयव काय कामाचे? ताई, तुम्ही जरी आजारीत असलात तरी तुमचे अवयव दान करायचे किंवा नाही हे वैद्यकीय चाचणीनंतर डॉक्टरच ठरवते. तर हे होते अवयवदानाविषयी गैरसमज आणि त्यावरील उपाय. यानंतर आपण पाहूया डॉक्टर आणि विद्याच्या आईचा संवाद. बघितलात ना आपल्या समाजामध्ये किती जणांना अवयवदानाची गरज आहे ते. हो डॉक्टर साहेब, बघितलं मी माझ्या डोळ्याने बघितलं. किती लोक अवयवदानाची कल्पना करतात, किती लोकांना अवयवदानाची नितांत गरज आहे. अशा गरजूंना मी माझ्या मुलीचे अवयव दान करण्यासाठी तयार आहे. अवयवदान करण्यासाठी तुम्हाला काही फॉर्मॅलिटीज व तरतुदी कराव्या लागतील. चला तर मग पाहूया अवयवदानासाठी नेमक्या काय तरतुदी आहेत. आज अवयवदान करण्याच्या गैरसमजामुळे आज आपला भारत देश अवयवदान करण्यात पाठीमागे आहे. अजूनही लोकांना प्रश्न पडत आहे की अवयवदान म्हणजे काय, अवयवदान कोण करू शकतं, अवयवदान कोण करू शकत नाही आणि अवयवदान करताना आपण कोणकोणते अवयवदान करू शकतो. तर अवयवदान हे आपण जिवंत रूपी, अवयवदान हे आपण मृत्यूनंतर जेव्हा मेंदूचं कार्य थांबतं आणि हृदयाचं कार्य थांबतं तेव्हा आपण अवयवदान करू शकतो. जिवंत रूपी आपण एक किडनी आणि स्वादुपिंडाचा भाग अवयवदान करू शकतो. मृत्यूनंतर जेव्हा ब्रेनचं कार्य थांबतं तेव्हा आपण फुफ्फुस, किडनी, त्वचा, अगदी हाडे पण दान करू शकतो आणि जेव्हा हृदयाचं कार्य थांबतं तेव्हा आपण डोळा आणि त्वचा अवयवदान करू शकतो.
तर अजूनही प्रश्न पडतात की अवयवदान कोण करू शकतं आणि अवयवदान कोण करू शकत नाही. अवयवदान करणारी व्यक्ती ही निरोगी असावी, त्या व्यक्तीस HIV, कॅन्सर, डायबिटीस, हेपॅटायटिस B आणि हृदयाचे आजार नसावेत. ब्रेनचं कार्य थांबल्यानंतर हृदयाची धडधड असेपर्यंत आपण अवयव दान करू शकतो. अवयवदान कोण करू शकत नाही तर आजारी व्यक्ती ही अवयवदान करू शकत नाही, पण काही चाचण्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आपण अवयवदान करू शकतो. HIV, कॅन्सर, डायबिटीस, हृदयाचे आजार आणि ज्या व्यक्तीस डायबिटीस, HIV असे आजार असतील ती व्यक्ती अवयवदान करू शकत नाही. तर ही होती अवयवदानाविषयी माहिती. यानंतर आपण पाहूया स्वर्गातल्या परीचा आणि विद्याचा संवाद. तर पाहिलं ना, अशाच प्रकारे मी नित्या, सीमा, मीना, रमेश, गोपाल या सर्वांना माझे अवयवदान करून त्यांचा जीव वाचवला. अभिनंदन, तुम्ही खूप मोठं पुण्याचं काम केलं आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही देखील तुमच्या मरणोत्तर इतरांना अवयवदान करून त्यांना जीवनदान देऊ शकता व आजच्या या अवयवदानाच्या चळवळीत तुम्ही देखील सहभागी व्हा. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. अवयवदान है सबसे महादान, इन्हें करके जी लो दोबारा. अवयवदान है सबसे महादान, इन्हें करके जी लो दोबारा. अरे आओ समाज को एक राह दिखाते हैं, अंगदान के सबको हम फायदे बताते हैं. अरे आओ समाज को एक राह दिखाते हैं, अंगदान के सबको हम फायदे बताते हैं. कैसे मर कर भी हम इन सबको नया जीवन भी दे सकते हैं. अवयवदान है सबसे महादान, इन्हें करके जी लो दोबारा. अरे क्यों ना किसी के सीने में धड़का जाए, अरे क्यों ना दुनिया को फिर से देखा जाए. अरे क्यों ना किसी के सीने में धड़का जाए, अरे क्यों ना दुनिया को फिर से देखा जाए. अवयवदान है सबसे महादान, इन्हें करके जी लो दोबारा. अवयवदान है सबसे महादान, इन्हें करके जी लो दोबारा. अरे जाते जाते जीवन दान दे जाते, कुछ नया लोग भी ये काम कर जाते. अरे जाते जाते जीवन दान दे जाते, कुछ नया लोग भी ये काम कर जाते. अपने घरों को दान हम करके भगवान का फरिश्ता बन जाए. अवयवदान है सबसे महादान, इन्हें करके जी लो दोबारा. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. यहाँ कल क्या हो किसने जाना. यहाँ कल क्या हो किसने जाना. तर बघितलात ना तुम्ही विद्यार्थ्यांनी कसं अवयवदान करून कित्येक जणांचे जीव वाचवले. तर अशाच प्रकारे आपण अवयवदान करून आपण जिवंत रूपी बघू शकतो. लेट्स सेव्ह द नेशन थ्रू ऑर्गन डोनेशन.